नमस्कार मित्रांनो, अशी टेम्पटिंग बटाट्याची भाजी कशात असते? एक तर वडापाव, त्याच्यानंतर मिसळपाव आणि डोसा. 3 in 1 भाजी आहे. खूप सिंपल आहे, एकच रेसिपी आहे. मस्त लागते. अशी ही चपाती बरोबर खायलाही छान लागते. पण ही जनरली बटाट्यामधलं फिलिंग किंवा मिसळमध्ये आणि आपण डोसाची भाजी म्हणून वापरतो. तर चला बघूया या भाजीची रेसिपी. मस्त बटाटे उकडून घेतलेले आणि मॅश करून घेतले. 3 मोठ्या साईजचे बटाटे होते. तेल तापवलं आहे, त्याच्यामध्ये हिंग, मोहरी आणि जिऱ्याची मस्त फोडणी द्यायची. मोहरी आणि जिरं नेहमीपेक्षा जरा जास्त घ्यायचं. त्याच्यानंतर तेलात मिरची टाकली आहे, मिरची मधून चिरून टाकली आहे कारण बारीक केली तर एकदम तिखट होईल. त्याच्यानंतर आलं मस्त आहे, आलं किसून टाकलं आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची फोडणीला, त्याने एकदम खमंग वास येतो फोडणीला. इथे थोडी उडदाची डाळही तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यानंतर चिमूटभर हळद टाकली आहे आणि सगळे जे आपण मॅश केलेले बटाटे आहेत ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. मॅश म्हणजे पूर्ण मॅश नाही करायचे, थोडेसे पीसेस ठेवायचे कारण ते छान लागतात. आणि त्याच्यानंतर ही सगळी भाजी व्यवस्थित, ह्या स्टेजला मी गॅस बंद केला आहे कारण व्यवस्थित आपली कढई आणि तेलही तापलं होतं, नाहीतर भाजी इथे चिकटते. म्हणून गॅस बंद करून व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेतलं आहे. आणि बघू शकता किती मस्त यमी भाजी झालेली आहे. खूप छान टेस्ट होती आणि खमंग वास सुटलेला भाजीचा. तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप सिंपल रेसिपी आहे आणि खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.